रामगिरी महाराजांच्या वक्तव्याविरोधात मुस्लिम समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। संभाजीनगर अहमदनगरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आलाय। रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी करण्यात येते। श्रीरामपूर, कोपरगाव, राहत्यासह जिल्हाभरामध्ये निषेध आंदोलन करण्यात येत आहेत। संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल करोळे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, रामगिरी महाराजांच्या वक्तव्याविरोधात मुस्लिम समाज आक्रमक झालाय। अगदी खरे प्राची, रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं ते निषेधार्ह आहे, मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणार आहे असं या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांच्यावर फक्त गुन्हा दाखल होऊ नये तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी। जोपर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आता मुस्लिम समाज माघार घेणार नाही असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि त्याचमुळे छत्रपती संभाजीनगर पोलीस समोर हा मोठा जमाव मोठ्या संख्येने या ठिकाणी जमला असल्याचं आपल्याला दिसतंय। जोरदार घोषणाबाजी ते करतायत। अशा पद्धतीने आमच्या भावना दुखावणं आम्ही सहन करणार नाही, तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी या सगळ्यांची मागणी आहे। प्राची, नक्कीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण ही थेट दृश्य पाहतोय। रामगिरी महाराजांच्या वक्तव्याविरोधात मुस्लिम समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। संभाजीनगर अहमदनगरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आलाय। रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी आता या मुस्लिम समाजाकडून करण्यात येते। श्रीरामपूर, कोपरगाव, राहत्यासह जिल्हाभरामध्ये निषेध आंदोलन करण्यात येत आहेत। संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू आहे।